हॅलो गाईज, तुम्ही मला बघताय फ्रेम बाय फ्रेम अक्षयमध्ये. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही निघालो आहे फिरायला. आत्ता आम्ही चाललो आहे कार पिक करण्यासाठी. हो, कुठे फिरायला चाललो हा नक्कीच प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण ते मी तुम्हाला नक्की पुढे सांगणार आहे. भेटूया आपण कार कलेक्शन पॉईंटला. मित्रांनो, कारची की आपल्याला मिळाली आहे या ठिकाणी. आता आपण कार पिक करण्याकडे चाललो आहे. ड्यू टू सम रिझन ओनर कम्फर्टेबल नव्हता व्हिडिओमध्ये येण्यासाठी. सो तो बोलला प्लीज मला व्हिडिओमध्ये नका घेऊ. तर म्हटलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण डायरेक्ट कारची इन्स्पेक्शन करताना तुम्हाला दाखवूया आता की कार कशी रिसीव करावी लागते या ठिकाणी. तर जस्ट गाडी रिसीव केली आहे. थोडेसे डेंट्स स्क्रॅचेस वगैरे आहे. त्याच गोष्टीचं मी इन्स्पेक्शन बोललो होतो. त्या गोष्टीचं इन्स्पेक्शन करून घेणं महत्त्वाचं आहे, कारण गाडी रिटर्न देताना तुम्हाला ॲज इट इज कंडिशनमध्ये द्यावी लागते. अदरवाईज तुमच्याकडनं काही गोष्टी जर झाल्या तर त्या तुम्हाला पे आउट करावं लागतात, भरून द्याव्या लागतात. सो त्याचकरता आपण फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतो आणि आपल्याकडे सेव्ह ठेवतो ते. सो बॅग्स वगैरे सगळे पॅक झालेले आहे. गाडीचं इन्स्पेक्शन झाले आहे. गाडी एकदम वेल कंडिशनमध्ये आहे. आणि आता आम्ही निघालो आहे वेल्सला. सहलीला जायचं, जायचं सहलीला, सहलीला जायचं, जायचं सहलीला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भोलेनाथ महाराज की जय. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows. आम्ही थोड्या ब्रेकसाठी थांबलो होतो. रग्बीला पोचलो आहे आम्ही आत्ता. आणि उपास असल्यामुळे आम्हाला जास्त काही खाता येणार नाही आहे. त्यामुळे आम्ही नुसते स्मॉल ज्युसेस घेतलेले आहे आणि ते आम्ही एन्जॉय करतो आहे सगळे इथे बसून. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी परत आपल्याला ट्रॅफिक लागलेला आहे. आम्ही गेल्या मागच्या 20 मिनिटांपासून हळूहळू गाडी चालवतो आहे. तुम्ही बघू शकता. आय थिंक रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप हेवी ट्रॅफिक दाखवतो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण रेड मार्किंग आलेली आहे. बघू आता कधी क्लिअर होतो आहे. सो फायनली गाईज, आपण पोचलो आहे वेल्समध्ये आपल्या हॉलिडे स्पॉटला. तुम्ही बघू शकता खूप मस्त व्ह्यू आहे. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं भारी व्ह्यू आम्हाला बघायला मिळेल. व्ह्यू बघा आणि नक्की सांगा मला तुम्हाला कसं वाटलं. हा 25 नंबरचा आपण बुक केला आहे. आता ही गाडी इथे पार्क केलेली आहे आपण, आणि सोबतच व्ह्यू बघा तुम्ही. खूप मॅजेस्टिक व्ह्यू आहे. पूर्ण 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 नेचर तुम्हाला चारी बाजूने बघायला मिळेल. हे जे लोकांनी बुक केलेले आहे त्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहे या ठिकाणी. पूर्णपणे माउंटेन्स आहेत मागे. सो आता मी तुम्हाला दाखवतो की आपण जे 25 नंबरचं बुक केलं आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे या ठिकाणी. हो, या ठिकाणी बदक पण आहेत. छोटे छोटे असे बदक आहेत. त्यांचे ते बसलेत, खेळत आहेत. हा आहे एंट्रन्स. आणि एंट्रन्स केल्यानंतर काही असा, हो खूपच मस्त. ॲज युजल लास्ट टाईम सारखेच फॅसिलिटी त्यांनी प्रोव्हाइड केल्या आहे. हा फ्रंट यार्डचा एरिया, आणि फ्रंट यार्डमधनं असा लुक तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता तुम्ही.
खूपच खूपच सुंदर आणि खूपच मस्त असा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. त्यानंतर आम्ही फटाफट लगेजमध्ये घेतलं, फ्रेश झालो आणि जेवणाची तयारी केली. जेवण झाल्यानंतर आम्ही गप्पा मारल्या. नेक्स्ट डेचं प्लॅनिंग केलं की कसं करायचं, एक्झिक्यूट काय करायचं, कुठले कुठले स्पॉट्स कवर करायचे. आणि डे 1चा हा छोटासा व्लॉग बघून तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून. आजचा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. काळजी घ्या.